या अध्यायाच्या सुरुवातीला श्री गजानन महाराजांच्या समाधीनंतरही त्यांच्या भक्तांवर असलेली कृपा आणि त्यांच्या दिव्य शक्तीचे वर्णन केले आहे. महाराज देहाने जरी समाधीस्थ झाले असले तरी त्यांच्या भक्तांच्या संकटात ते आजही धावून येतात, अशी श्रद्धा या अध्यायातून व्यक्त केली आहे. शेगाव येथे महाराजांच्या समाधीस्थानी भक्तांची ये-जा सुरू असते. अनेक भक्त मनोभावे दर्शन घेतात, सेवा करतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात. लेखक सांगतात की संतांचे अस्तित्व हे केवळ शरीरापुरते मर्यादित नसते. त्यांचे खरे रूप त्यांच्या कृपेच्या अनुभवातून जाणवते. अध्यायात सर्वप्रथम गणपतराव नावाच्या एका भक्ताची कथा येते. गणपतराव हे श्री गजानन महाराजांचे निष्ठावान भक्त होते. त्यांनी महाराजांच्या समाधीवर अभिषेक, पूजन आणि ब्राह्मण भोजन करण्याचा संकल्प केला. दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने करायचा असा त्यांचा विचार होता. पण त्यांच्याकडे घरगुती परिस्थिती आणि खर्चाचा विचार करणारी पत्नी होती. तिने विचारले की इतका खर्च करण्याची गरज काय आहे? संसारात मुलाबाळांच्या गरजा आहेत, पैशांचा योग्य उपयोग करायला हवा. तिच्या दृष्टीने हा व्यवहाराचा विचार होता. त्या रात्री गणपतरावांना स्वप्न पडले. स्वप्नात श्री गजानन महाराजांनी त्यांना दर्शन देऊन सांगितले की तू जो संकल्प केला आहेस तो पूर्ण कर, त्यामध्ये अडथळा आणू नकोस. महाराजांच्या कृपेने हा कार्यक्रम पार पडतो आणि गणपतरावांचा विश्वास अधिक दृढ होतो. यानंतर लक्ष्मण हरी जांजळे यांची कथा येते. ते महाराजांचे भक्त होते. काही कामानिमित्त ते मुंबईला गेले होते. परत येताना बोरीबंदर स्टेशनवर त्यांची एका महान संताशी भेट झाली. त्या संताने लक्ष्मणाला ओळखले आणि सांगितले की तू श्री गजानन महाराजांचा भक्त आहेस, तरी तुला चिंता का वाटते? त्या संताने त्याला महाराजांच्या पूर्वीच्या चमत्कारांची आठवण करून दिली. यामुळे लक्ष्मणाला जाणवले की महाराजांची कृपा सर्वत्र आहे. यानंतर माधव मार्तंड जोशी यांची कथा येते. ते सरकारी नोकर होते. ते मलकापूर भागात काम करत होते. शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घ्यावे अशी त्यांची इच्छा झाली. गुरुवारचा दिवस असल्यामुळे त्यांनी रात्री शेगावला जाण्याचे ठरवले. त्यांच्यासोबत शिपाई होता. रात्री प्रवास सुरू झाला. अचानक मोठा पाऊस, वादळ आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली. नदीला प्रचंड पूर आला. गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. सर्वांना जीवाचा धोका निर्माण झाला. त्यावेळी माधव जोशी यांनी श्री गजानन महाराजांना मनापासून प्रार्थना केली. महाराज, आम्हाला या संकटातून वाचवा. तुमच्याशिवाय आमचा आधार नाही. भक्ताची हाक ऐकून महाराजांची कृपा झाली. गाडी सुरक्षितपणे नदी पार करून गेली. सर्वांना आश्चर्य वाटले की एवढ्या मोठ्या संकटातून ते कसे वाचले. यानंतर यादव नावाच्या व्यापाऱ्याची कथा येते. तो कापसाचा व्यापारी होता. त्याला व्यापारात मोठा तोटा झाला होता. 10,000 रुपयांचे नुकसान झाल्यामुळे तो खूप चिंतेत होता. तो पैशाच्या विचाराने दुःखी झाला होता. एकदा तो एका घरी गेला असताना तेथे श्री गजानन महाराज भिक्षुकाच्या रूपात आले. त्यांनी यादवाकडे भिक्षा मागितली. यादवाने प्रथम साधा भिकारी समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण महाराजांच्या तेजस्वी रूपाने आणि त्यांच्या बोलण्याने यादवाला काहीतरी वेगळे जाणवले. महाराजांनी त्याला सांगितले की तू चिंता करू नकोस, नुकसान झाले म्हणून निराश होऊ नकोस. महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. योगायोगाने पुढे यादवाच्या व्यापारात मोठा फायदा झाला आणि त्याचा तोटा भरून निघाला. तेव्हा त्याला समजले की तो साधा भिकारी नसून श्री गजानन महाराजच होते. या प्रसंगातून अध्यायकार सांगतात की संत आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांचे रक्षण करतात. पुढे विनायक अळशीकर यांचा प्रसंग येतो. ते श्रीमंत होते पण त्यांच्या घरातील मुलाला मोठा आजार झाला. औषधोपचार करूनही मुलगा बरा होत नव्हता. शेवटी त्यांनी श्री गजानन महाराजांना शरण जाऊन प्रार्थना केली. महाराजांच्या कृपेने मुलाची प्रकृती सुधारली. यामुळे त्यांचा विश्वास आणखी वाढला. त्यानंतर रत्नसार नावाच्या भक्ताचा मुलगा दिनकर याची कथा आहे. दिनकर लहान मुलगा होता आणि त्याला भयंकर आजार झाला. शरीर अशक्त झाले, जीवनाची आशा कमी झाली. वडिलांनी महाराजांच्या चरणी नवस केला की मुलगा बरा झाला तर ते महाराजांची सेवा करतील. महाराजांच्या कृपेने मुलाची प्रकृती हळूहळू सुधारणा झाली. भक्ती, श्रद्धा आणि संतकृपा यांचे महत्त्व या प्रसंगातून दिसते. पुढे चंद्रभागा नावाच्या स्त्रीची कथा येते. प्रसूतीच्या वेळी तिला मोठे संकट आले. तिची अवस्था गंभीर झाली.
डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण परिस्थिती सुधारत नव्हती. तिच्या कुटुंबियांनी श्री गजानन महाराजांना प्रार्थना केली. महाराजांच्या कृपेने ती संकटातून बाहेर आली. या सर्व कथांमधून अध्याय 20चा मुख्य संदेश असा आहे की श्री गजानन महाराज देहाने समाधीत असले तरी त्यांच्या भक्तांपासून ते कधीही दूर नाहीत. जो भक्त श्रद्धेने त्यांना स्मरतो त्याच्या संकटात महाराज अदृश्य रूपाने मदत करतात. या अध्यायात भक्ती, श्रद्धा, नवस, संतांची कृपा आणि विश्वास यांचे महत्त्व सांगितले आहे. संसारातली दुःख, आजार, आर्थिक अडचणी किंवा संकटे आली तरी मन विचलित न करता गुरूवर विश्वास ठेवावा, हा अध्यायाचा मुख्य उपदेश आहे. जय गजानन महाराज.